विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या या वन कंप्लीट एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला जाहिरातीपासून तर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नापर्यंत सर्व अभ्यासाची संपूर्ण माहिती दिली जाते। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये पाहिले आपण की होमगार्ड भरतीकरिता आवश्यक सर्व माहिती, ज्यामध्ये वय, शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणी, कागदपत्रे आणि तांत्रिक अर्हता याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली। आज आपण पाहणार नोंदणी अर्ज करताना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊया, जेणेकरून नोंदणी करताना तुमची कोणत्याही प्रकारची चूक न होता संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात राहणार। तर पहा मित्रांनो, नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना। तर यामध्ये आता तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला असेल तर त्या प्रत्येक जिल्ह्याची एक सेपरेट PDF आहे आणि त्या PDF मध्ये त्या जिल्ह्याबद्दल, आता ही PDF आहे अमरावती जिल्ह्याकरता, तर त्यानुसार या जिल्ह्याची नोंदणी करण्याची दिनांक दिलेली आहे। तर पहा सूचना पहिली आहे, होमगार्ड नोंदणीचे अर्ज अमरावती जिल्ह्याकरता किंवा संबंधित जिल्ह्याकरता दिनांक 25/7/2024 ते 5/8/2024 कालावधीमध्ये ही वेबसाईट दिलेली आहे। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। या संकेतस्थळावर भरता येतील। अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती पत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावायची असून माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरवायची आहे। तर अर्ज करण्यापूर्वी जे दिलेले माहितीपत्रक आहे, ऑनलाईन माहिती, ते पूर्ण इंग्रजी भाषेमधून तुम्हाला भरायची आहे आणि तीसुद्धा काळजीपूर्वक भरायची आहे, जेणेकरून पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचा आपल्याला अडचण येणार नाही। जसे उदाहरणार्थ आधार कार्ड नंबर, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात। एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या साहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल। म्हणजेच नोंदणी करत असताना आपला आधार कार्ड नंबर हा घेतला जातो आणि त्या आधार कार्ड नंबरच्याच बेसवर तुम्हाला एकदाच अर्ज करता येतो। त्यामुळे माहिती जी आहे ती काळजीपूर्वक भरवायची आहे। पहा, दुसरी सूचना आहे, अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि ही सूचना लाल अक्षरामध्ये सुद्धा केलेली आहे। तर सूचना आहे, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल। इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील। तर अतिशय महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातील तुम्ही ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येता त्या अंतर्गतच तुम्हाला तो अर्ज दाखल करायचा आहे। तुम्ही जेव्हा ऑनलाईन नोंदणी कराल तेथे तुम्हाला तुमचा जिल्हा आणि त्या अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकाबद्दल एक सेपरेट कॉलम दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचा। तुम्ही जर इतर जिल्ह्यात अर्ज केला तर तो सरळ बाद ठरतील। पहा सूचना क्रमांक 3, अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढवायची आहे। तुम्ही जेव्हा तुमचा अर्ज सबमिट कराल तर त्या सबमिट केलेल्या अर्जानंतर तुम्ही प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जायचं आहे आणि येथून त्याची छायांकित प्रत म्हणजेच प्रिंट काढायची आहे। तर प्रिंट काढायची आहे, त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल। त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवायचा आहे आणि मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे। इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या फॉर्मवर, प्रिंट काढलेल्या फॉर्मवर एक तुमचा स्वतःचा रिसेंट काढलेला फोटो चिटकवायचा आहे आणि तेथे तुम्हाला तुमच्याच हस्ताक्षराने मराठीमध्ये तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे। तर या माहितीबद्दल अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचे। नंतर सूचना आहे चौथी। आता हे जे सूचना आहे हे जिल्ह्याप्रमाणे बदलू शकते, कारण की येथे काय सांगितलं आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत शेवटच्या दिवशी 5 ऑगस्ट 2024च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील। तर आपण नेहमी पाहतो जेव्हा शेवटची तारीख असते तर आपण रात्रीचे 12 वाजेपर्यंत कधी फॉर्म भरू शकतो, पण इथं सांगितलेलं आहे शेवटच्या दिवशी, म्हणजेच जो कोणी अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असेल तर त्यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या आधीच फॉर्म भरायचे आहे। तर सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल। ठीक आहे, तर तुमचे एकदा फॉर्म सबमिट झाले तर त्यानंतर कागद पडताळणी व शारीरिक चाचणीकरिता तुम्हाला एक तारीख देण्यात येईल। त्यानुसार तुमची कागद पडताळणी आणि शारीरिक चाचणी घेण्यात येईल। पुढची सूचना आहे, कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना क्रमांक 1 क मध्ये, म्हणजेच या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे होमगार्ड नोंदणी करताना नियम व अटी, त्यामध्ये क्रमांक 1 मध्ये
त्याचं सब पॉईंट क दिलेला आहे, तिथं लिहिलं आहे आवश्यक कागदपत्रे मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतःहून घेऊन याव्या. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरता बंधनकारक राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ स्पष्ट लिहिलं आहे की आवश्यक कागदपत्रे जी सांगितलेली आहे ती सर्व कागदपत्रे, ठीक आहे. तर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेले छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन याव्यात, ठीक आहे. आणि सोबत 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरता बंधनकारक राहील. म्हणजेच तुम्ही जेव्हा सर्व कागदपत्र तुमच्या फॉर्मसोबत घेऊन जाणार तेव्हा सोबत 2 फोटो व मूळ कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. पहा, 6वी महत्त्वाची सूचना आहे. उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल, ठीक आहे. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. पुढची सूचना मित्रांनो, पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. आता कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत याकरता आपण वेगळा व्हिडिओ घेऊ. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नंतर म्हणताय समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत, म्हणजेच 2 उमेदवार आहेत आणि दोघांना समान गुण जर पडले तर अशा वेळेस वयाने ज्येष्ठ म्हणजे जो व्यक्ती मोठा असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. 2 व्यक्ती आहेत आणि दोघांना जर सारखे गुण मिळाले तर दोघांपैकी जो वयाने मोठा असेल त्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल, जर गुणसुद्धा समान आहेत आणि वयसुद्धा समान आहे तर अशा वेळेस शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल. तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पुढचं सूचना आहे मित्रांनो, यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरण दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील. मात्र स्वइच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील. ज्या व्यक्तीने स्वइच्छेने होमगार्ड पदाचा राजीनामा दिलेला आहे अशा व्यक्तींना विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास ते पात्र राहतील. पुढची सूचना मित्रांनो, अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जास्त तुम्हाला इकडे तिकडे विचारायचे काम पडणार नाही. सरळ तुम्हाला जेव्हा पण वाटलं की गुणवत्ता यादी लागली की नाही तर सरळ याच वेबसाईटवर जायचं जिथे तुम्ही नोंद केलेली आहे आणि त्याच संकेतस्थळावर तुम्हाला गुणवत्ता यादी दिसेल. म्हणून ही सूचना दिलेली आहे. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर पुढची सूचना मित्रांनो, पथक पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार माननीय जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहेत. आणि शेवटची सूचना आहे, अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय अमरावती किंवा संबंधित जिल्हा जेथे तुम्ही नोंदणी करत आहात येथे प्रत्येक PDF हा नंबर दिलेला असेल. या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तर तुम्हाला अर्ज भरण्यासंबंधित काही जरी अडचण येत असेल तर सरळ तुम्ही त्या PDF दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा. फक्त कार्यालयीन वेळेमध्येच साधावा आणि तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही त्यांना विचारू शकता. तर या होत्या मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना ज्या तुम्ही होमगार्ड भरती नोंदणी करताना तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्हाला संपर्क करण्याकरता एक नंबर दिलेला आहे. तुम्ही त्या PDF जाऊन तुमची अडचण त्या क्रमांकावर संपर्क साधून विचारू शकता. इकडे तिकडे न विचारता सरळ कार्यालयामध्ये जर तुम्ही विचारले किंवा दिलेल्या क्रमांकावर जर तुम्ही विचारले तर तुमचं जेही अडचण असेल ते स्पष्ट होईल, ठीक आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही असं वाटत असेल तर आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.